2005 मध्ये मी ज्यावेळेस आलतो त्यावेळेस चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये टोळी युद्धाचा प्रकार सुरू झालेला आणि 2005 मध्येच आपण जे संदीप मोहोळचा मर्डर केस झालेली होती ती त्याच काळामध्ये झालेली होती आणि मग त्यातून मग परत वर्चस्वाचा मुद्दा येतो, मग मारणी टोळी मोठी, मोळ टोळी मोठी. दुसरी गोष्ट की रिव्हॉल्वरची गरज नव्हती त्यावेळी, चाकू सुरे आणि रामपुरी चाकू सगळ्यात जास्त फेमस होता. गुन्हेगारीचा शेवट हा तुमचा हा ठरलेलाच आहे. म्हणजे एक तर तुम्ही जेलमध्ये सडत राहताल, तुमचा 2-5 वर्षाचा काळ तुम्हाला खूप मोठा वाटेल असा, त्या काळामध्ये तुम्ही खूप मोठे भाई झालेलं वाटाल. परंतु शेवटी एक अशी स्टेज येते की एक तर तुम्ही जेलमध्ये सडता किंवा तुमचा एन्काउंटर होतं किंवा तुम्ही दुसऱ्या टोळीकडून मारला जाता. शरद मोहोळ याच्या खुनानंतर टोळी युद्ध आणि गँगवॉर याची वारंवार चर्चा होऊ लागली आहे. आपल्यासोबत या संदर्भातच माहिती देण्यासाठी आहे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे सर. आणि एकेकाळी ते ATS मध्ये देखील होते आणि ते एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जातात. तर आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की सायकलीचे आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये टोळी युद्ध कसे सुरू झाले ते. खरं तर आपल्याला हा ज्या वेळेस हे टोळी युद्धातला कुठलाही एखादा अटॅक कुठल्या मोठ्या प्रमाणामध्ये होतो, त्यानंतर खरं तर आपण ह्याच्या सगळ्या चर्चा चालू होतात किंवा त्या चर्चा सर्व लोकांमध्ये सुद्धा त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण होत असते. टोळी युद्धाचा हा इतिहास बघितला आपण तर पुण्यासाठी हा नवीन नाहीये. अगदी आपण जरी बघितलं तरी 80च्या काळापासून जरी धरलं आपण, कारण मला जे समजते किंवा मला जी माहिती आहे, मी ज्या 80च्या काळामध्ये पुण्यामध्ये कॉलेजमध्ये असल्यापासून हे टोळी युद्धाचे प्रकार पुण्यामध्ये घडत असतात आणि त्याचं स्वरूप फक्त बदलत असतं. म्होरके बदलत असतात किंवा त्याचे सदस्य जे असतात ते वेगवेगळ्या मार्गाने कदाचित पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेलेले आहेत, काही प्रतिस्पर्धी टोळीकडनं मारले गेलेले आहेत आणि काही निवृत्तीचं जीवन सुद्धा आज आपण बघताना जर बघितलं तर 80च्या दशकामध्ये असणारा जो टोळीचा म्होरक्या होता तो आज सेवानिवृत्त होऊन त्यातून बाहेर पडून एक चांगल्या पद्धतीने त्याचं जीवन सुद्धा जगतो. हे सर्व मी माझ्या डोळ्यासमोर या पुणे शहरामध्येच बघितलेलं आहे. मुंबईचा कालावधी 20 वर्षाचा माझा नोकरीचा होता. मुंबईच्या कालावधीमध्ये मुंबईची गुन्हेगारी बघितलेली आहे. मुंबईचे टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं ते बघितलेलं आहे आणि फायनान्शियली अँगल कसा ह्याच्यामध्ये चेंज होत राहतो किंवा पूर्वीचं गुन्हेगारीचं स्वरूप जे असेल ते आता कुठल्या स्तरावरती पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कसे बदल होत गेलेले आहेत हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी बघितलेले आहे. परंतु एकंदरीतच पुण्यामध्ये ज्या प्रमुख टोळ्या आहेत त्यांचा उदय कसा झाला? की प्रमुख टोळ्या असं म्हणता येत नाही आपल्याला की जसं जसं त्या काळामध्ये जसा अटॅक होईल कुणावरती त्या पद्धतीने टोळ्यांचे म्होरके बदलतात आणि मग त्या टोळ्यांच्या म्होरक्यांच्या आडनावाच्या नावाने पुण्यामध्ये पर्टिक्युलरली ह्या अशा गँग्स तयार झालेल्या. जसं मुंबईमध्ये बघितलं आपण तरी डी कंपनी म्हणतो आपण, म्हणजे दाऊद टोळी असेल, त्या ठिकाणी छोटा राजांची कंपनी म्हणजे असेल, गवळी गँग असेल. ॲक्च्युली नावाच्या किंवा त्यांच्या आडनावाच्या किंवा आद्याक्षरं घेऊन त्या ठिकाणी त्या टोळींना नावं दिलेली आहेत. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात प्रथम जे टोळी युद्धाची सुरुवात झाली ती माळवदकर गँग आणि आंदेकर गँग यांच्या माध्यमातून ही टोळी युद्धाची सुरुवात झालेली होती. त्या काळचा जे टोळी युद्धाचा प्रकार होता तो साधारणतः लिमिटेड होता की म्हणजे त्यावेळेस पुण्याची व्याप्ती सुद्धा एवढी वाढलेली नव्हती. पुणे शहर म्हणजे आपण फक्त की गावातल्या पेठा वगैरे ज्या असतील त्या पेठा आपण धरत होतो किंवा जास्तीत जास्त हडपसरपर्यंतचा भाग वाढलेला होता, इकडे औंधपर्यंत वाढलेला होता, कोथरूडपर्यंत सुद्धा आपण त्यावेळेस वाढलेलो नव्हतो. अशा ह्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस हे गँगवार त्यावेळेच्या ह्या टोळ्या चालू झाल्या, ह्याचं मुख्य कारण जे होतं ते एक वर्चस्व असायचं. दुसरं की कुठल्या तरी एखाद्या वैयक्तिक कारणासाठी कुणाकुणाच्या दोघांमध्ये मारामाऱ्या झाल्या तर दोन बाजूने दोन त्या ठिकाणी टोळ्या यायच्या आणि ह्या टोळ्या आल्यानंतर मग त्यातून एक वर्चस्वासाठी म्हणा किंवा त्या ठिकाणी त्या भागामध्ये चालणारे काही इलिगल धंदे असतील त्यावेळेच्या काळामध्ये त्याच्यातून काही उत्पन्न मिळत असेल आणि मेन म्हणजे की माझी टोळी एवढ्या मोठी प्रमाणामध्ये आहे, माझ्याकडे एवढे सदस्य आहेत, अशा ह्याच्यातनं त्या टोळ्याचं स्वरूप त्या काळामध्ये तसं होतं. परंतु एकंदरीतच या टोळ्या त्यांचं वर्कआउट कसं करायचं किंवा त्यांना फायनान्शियली पाठबळ कसं मिळायचं? खरं तर त्या काळामध्ये आर्थिक हा विषय महत्त्वाचा नव्हता. टोळीचे सदस्य होणं किंवा टोळीमध्ये जाणं हा आर्थिकच्या ऐवजी जास्तीत जास्त हा विषय त्या काळामध्ये असायचा की त्या भागातील म्हणजे समजा की कसबा भागात आंदेकर जी टोळी होती ती भवानीपेठ, गणेशपेठ त्या भागामध्ये जास्त कार्यरत होती. मग त्या भागामध्ये राहणारे जे तरुण नवीन कुठले आकृष्ट व्हायचे तर ऑटोमॅटिक त्या गँगला आकृष्ट व्हायचे. दुसरा जो आंदेकरच्या विरोधामध्ये जी माळवदकर टोळी होती ती कसबा भागामध्ये जास्त फेमस होती. कसब्याच्या भागातील जी तरुण मुलं जे काय त्यांच्याकडे जे आकर्षित होत असतील ती मुलं माळवदकर टोळीकडे जायचे. तसंच हे आंदेकर टोळीचं सांगितलं आणि मग नंतरच्या काळामध्ये मटक्याचे धंदे असतील
किंवा दारूचे धंदे असतील आणि मग त्यांच्यासाठी म्हणून प्रोटेक्शन असेल किंवा काही धंदेवाले ते स्वतःच जे गँगस्टरचे मेंबर्स होते त्यांच्या गँगचे ते स्वतः हे धंदे चालवायचे. अशा ह्याच्यातून त्यांना ते उत्पन्न जे असेल किंवा जे टोळी चालवण्यासाठी किंवा खर्च चालवण्यासाठी जो काय प्रकार त्या ठिकाणी होता तो त्यातून उत्पन्न त्यांना मिळत होतं. दुसरी गोष्ट असं की खर्च जास्त नव्हता, की त्यावेळेस सगळे टोळी जे चालवणार ते मॅक्झिमम टू व्हीलरमध्ये की फार एखाद्याकडे कार होती त्या काळामध्ये. दुसरी गोष्ट की रिव्हॉल्वरची गरज नव्हती त्यावेळेस. चाकू सुरे आणि रामपुरी चाकू सगळ्यात जास्त फेमस होता पुण्यामध्ये तसं बघायला गेलं. इव्हन कोयता सुद्धा त्यावेळेस नव्हता. ह्याच्यामुळे की खर्च कमी आणि त्याच्यासाठी पैसे जास्त लागतच नाहीत, तर त्याला ते टोळी चालवण्याचं काय असं काय जास्त आत्ताच्या पद्धतीने जर आपण विचार केला तर तो प्रकार त्यावेळेचा फार कमी पैशामध्ये ते टोळीचं स्वरूप आणि त्यांचं कार्यकाल जो त्यांचं जे काम चालायचं ते त्या पद्धतीने चालायचं की ज्यांना पैसे जास्त लागत नव्हते. आता नंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं की साधारणतः ही 2000च्या काळाच्या नंतर जसं पुण्याचा विस्तार वाढत गेला तसं जागेंमध्ये पैशांमध्ये जागेंचे खूप एक दुसऱ्यांचे लिटिगेशन्स तयार झाले. त्या जागेंच्या माध्यमातून त्याला कुठंतरी एक लवकर की कोर्ट कचऱ्या न करता कशा पद्धतीने आपण ते सोडू शकतो किंवा ते लिटिगेशन जे असेल त्यातला प्रॉब्लेम आपण कसा संपू शकतो अशा पद्धतीने साहजिकच जे व्यावसायिक होते त्या काळामधले असतील अजून सुद्धा आहेत काय त्याच्यामध्ये की ते ऑटोमॅटिक शॉर्टकट आपण म्हणतो त्या शॉर्टकटच्या माध्यमातून लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन त्यातून आपला व्यवसाय चालू राहावा आणि त्यातून आपल्याला उत्पन्न व्हावं फायदा व्हावा अशा पद्धतीने काही लोकांनी मग काही गँगचा वापर करायला सुरुवात केली. आता ह्या गँग ज्या तयार झाल्या ह्या नंतरच्या काळामध्ये त्या गँगचं स्वरूप आपण संघटित म्हणू शकतो. हे संघटित गुन्हेगारीचे स्वरूप ज्या वेळेस या गँग्सला प्राप्त झालं त्याच वेळेस नंतर मग मोका कायदा आपण अस्तित्वात आणला. त्याच्या अगोदर टाडा कायदा होता पण तो दहशतवादाच्या विरोधामध्ये होता. संघटित टोळी काम करताना कशा पद्धतीने काम करते तर वेगवेगळ्या भागातील छोट्या छोट्या टोळ्यांचं एकत्रीकरण केलं जातं. समजा की सांगवी भागामध्ये असेल की एखादी टोळी कार्यरत आहे त्यानंतर चतुर्शिंगी भागामध्ये एखादी टोळी कार्यरत आहे काही दुसरी टोळी शिवाजीनगर भागामध्ये कार्यरत आहे. अशा ह्या टोळ्यांच्या म्होरक्याला कोणतरी एखादा जसं सगळ्यात पहिलं जर संघटित कुठली चांगली जर गुन्हेगारी जर टोळी बनवली असेल ती संदीप मोहळने बनवलेली की त्यांनी अगदी अक्षरशः अशा छोट्या छोट्या शहरातल्या तर टोळ्या एकत्र आणल्याच आणि आपल्या आधिपत्याखाली आणल्या आणि त्यानंतरचा वाळूचा लिलाव असतील किंवा दौंडसारखं त्या ठिकाणी जे वाळूचं मेन केंद्र होतं त्या ठिकाणचे त्या वाळूमध्ये असणारे व्यावसायिक त्यांनी आपल्याकडे ओढले आणि अशा पद्धतीने त्यांनी स्वतः खर्च तेवढा करायला लागला उत्पन्न तेवढं मिळायला लागलं. जमिनीच्या लिटिगेशन मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे पैसे जास्त आले आणि मग पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये चालू झाल्यामुळे की ऑटोमॅटिक त्याच्याकडे तरुण मुलं त्या काळची ज्यांना गुन्हेगारीचं आकर्षण होतं अशी ही मुलं त्या ठिकाणी त्याच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाली आणि मग ऑटोमॅटिक ज्याची संख्या जास्त ज्याच्याकडे सदस्यांची संख्या जास्त आणि ज्या भागांमध्ये की समजा कोथरूड भागामध्येच एखादी टोळी कार्यरत होती ती आता दौंडपर्यंत जाऊन पोहोचली. मग दौंडपर्यंत कुठलाही प्रॉब्लेम आला तर दौंडमध्ये एखादं भांडण झालं आणि मग ते माझ्या सदस्याच्या वरती कोणीतरी अटॅक केला किंवा मग ऑटोमॅटिक दोन सदस्य कोणतरी दोन त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी असतातच कुठल्याही व्यवसायामध्ये असेल किंवा कुठल्याही धंद्यामध्ये असतील किंवा गुन्हेगारांमध्ये असतील. मग एका टोळीच्या लोकांनी लोकल टोळीच्या लोकांनी दुसऱ्या टोळीच्या लोकांना मारल्यानंतर किंवा त्यांच्यावरती अटॅक केल्यानंतर साहजिकच हे पुण्यातून त्या ठिकाणी जायचे आणि मग त्याचा बदला म्हणतो आपण त्या बदला प्रकाराने एकतर त्यांच्या प्रतिस्पर्धी ते हल्ला व्हायचा मग यांच्यावरती हल्ला व्हायचा असं करत करत जे आत्ताचं आपण स्वरूप बघतो ते टोळी त्याचं कशा प्रकारे सुरुवात झाली ते अशा प्रकारे सुरुवात झाली. एकंदरीतच हे जे टोळी युद्ध आहे याला सुरुवात पुण्यामध्ये नेमकी कधी आणि कशी झाली? साधारणतः मी पुण्यामध्ये मी जो बदलून आलो मुंबईमधून 1985 पासून ते 2005 पर्यंत मी मुंबईमध्ये काम केलं. 2005 मध्ये मी ज्यावेळेस आलतो त्यावेळेस चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये हे टोळी युद्धाचा प्रकार सुरू झालेला होता आणि 2005 मध्येच आपण जे संदीप मोहोळचा मर्डर केस झालेली होती ती त्याच काळामध्ये झालेली होती. इथे आणखी एक थोडंसं तुम्हाला थांबवतं की शरद मोहोळ जे आहे शरद मोहोळला कोणी हेरलं होतं म्हणजे कोण त्याच्या मागे होते की तो त्या लेवल पर्यंत जाऊन पोहोचला की त्यांनी सगळ्या लोकांना जमा केले एका छत्राखाली आणले? की मी जसं सांगितलं आपला पुण्याचा विस्तार होत असताना हे टोळी युद्धाची सुरुवात मी पुण्यामध्ये पोस्टिंग होण्याच्या पूर्वीच 2000च्या काळापासून चालू झालेली होती आणि ज्यावेळेस संदीप मोहोळ ही टोळी फॉर्ममध्ये आली आपण म्हणू शकतो त्या काळामध्ये संदीप मोहोळ टोळी फॉर्ममध्ये आल्यानंतर शरद मोहोळ आणि संदीप मोहोळ हे एकाच भागातील होते
भावकीतील होते आणि दुसरे की एक दुसऱ्याची संगत करणारे होते. एक साधारणतः एक मेंबर असणारा शरद मोहोळ संदीप मोहोळच्या टोळीमध्ये काम करत होता. आणि ज्यावेळेस संदीप मोहोळचा मर्डर झाला, त्यानंतर मग कुठल्यातरी गुन्हेगारांनी दुसऱ्यांनी जागा घेणं क्रमप्राप्त असतं किंवा ती ऑटोमॅटिक टोळी चालवायची, तर त्याच्यासाठी डेअरिंग असणारा, सगळ्यांना सांभाळून घेणारा आणि त्या टोळीमध्ये सिनियर मोस्ट असणारा असा माणूस कोणतरी लागतो आणि तो शरद मोहोळ होता. म्हणजे असा शरद मोहोळ अचानक येऊन कुठलाही गँगस्टर झालेला नाही, तर अगोदर तो मेंबर म्हणूनच संदीप मोहोळच्या टोळीमध्ये काम करत होता. आणि हे काम करत असताना ऑटोमॅटिक संदीप मोहोळच्या मर्डरनंतर त्यांनी त्याच्याकडे असणारं आपण म्हणतो की नेतृत्व गुण असेल किंवा टोळी चालवण्याची त्याची क्षमता असेल किंवा त्याच्यामध्ये जे धाडस असेल, ह्या धाडसाच्या माध्यमातून मग शरद मोहोळनी ती टोळी टेक ओव्हर केली. मग त्यातील काही मेंबर दुसरीकडे गेले असतील, काही अजून संदीप मोहोळच्या बरोबरचे जे त्याच लेवलचे होते ते त्याला सोडून गेले. त्यांनी स्वतःच्या टोळ्या स्थापन केल्या. म्हणजे अशा आहे म्हणजे की संदीप मोहोळच्या टोळीमध्ये समजा की उदाहरण म्हणून मी सांगतो की 100 जर मुलं असतील, 100 सदस्य असतील, तर साधारणतः 50 सदस्य शरद मोहोळच्या बाजूने आले आणि मग शरद मोहोळनी आपल्या टोळीचं हे प्रस्थापित त्या ठिकाणी करून मग त्यानंतर संदीप मोहोळच्या केसचा बदला घ्यायचा म्हणून अजून 2 मर्डर केले. मग जेलमध्ये गेला. जेलमध्ये आपल्याला माहिती आहे की येरवडा जेलमध्येच तो त्या ठिकाणी होता. येरवडा जेलमध्ये गेल्यानंतर ऑटोमॅटिक जेलमधून सुद्धा की तारखांना मुलं भेटायला येतात, सदस्य भेटायला येतात. कोर्टाच्या ज्यावेळेस तारखा असतील त्या ठिकाणी ते त्यांचं कम्युनिकेशन होत असतं. जेलमध्ये जाऊन गाठीचा प्रकार असतो, नातेवाईकांना भेटण्याची परवानगी असते. अशा ह्याच्यातनं जेलमध्ये असताना सुद्धा त्यांनी ह्या मुलांचं किंवा आपली टोळी चालवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु तुम्ही मुंबईमध्ये काम केलेलं आहे. शूटआउट लोखंडवाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामध्ये तुमच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तुम्ही त्यामध्ये शूटआउट केलेलं आहे. परंतु मुंबईच्या गँगचं काही मोहोळ टोळीशी काही संबंध आला होता का? किंवा इथल्या टोळ्यांशी पण काही संबंध आला होता? कसं आहे की ज्यावेळेस मुंबईतील गँगस्टर असतील पर्टिक्युलरली अश्विन नाईक आणि अरुण गवळी हे काही काळासाठी पुण्यामध्ये स्थानबद्ध झालेले होते. साहजिकच आहे की ज्यावेळेस पुण्याच्या जेलमध्ये कुठलाही गँगस्टर येऊन राहतो, तर त्याला काही ना काही पुण्यामध्ये लोकल मदत लागते, त्याच्या घरच्यांना लागते किंवा त्याच्या मुंबईतील सदस्यांना गरज पाहिजे. अशा ह्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस हे अरुण गवळी आणि अश्विन नाईक पुण्यामध्ये दाखल झालेले होते आणि नंतर त्या काळामध्ये लॉटरीचा व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यात वाढला. इलिगल लॉटरीचा प्रकार जास्त वाढला आणि मग त्यानंतर त्या लॉटरीच्या माध्यमातून छोटा राजांचे काही गँगस्टर या ठिकाणी येणं जाणं त्यांचं वाढलं. जेलमध्येच अरुण गवळी असल्यामुळे, अश्विन नाईक असल्यामुळे त्यांच्या टोळींचे लोक येत होते. प्लस या व्यवसायाच्या जागेंच्या माध्यमातून छोटा राजांसारखे गँग मेंबरचे काही साथीदार या ठिकाणी येत होते. आणि ह्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये मुंबई टोळीची जी एंट्री झाली आपण म्हणतो, ती अशा पद्धतीने या ठिकाणी एंट्री झाली आणि मग साहजिकच आहे की पुण्यामध्ये त्यांना कोणतरी लोकल गँगस्टर पाहिजे किंवा लोकल क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी कोणतरी लागणार. अशामुळे की काही त्या प्रदीप सोनवणेसारखी काही मुलं होती या ठिकाणची, ते त्या त्या टोळ्यांना तिथल्या मदत करू लागले. परंतु एकंदरीत जर बघितलं की मुंबईमध्ये गँगस्टर्सला मिळणारा पैसा असेल किंवा त्यांच्या मिळणारं उत्पन्नाचं साधन असेल आणि इंटरफेरन्स जो असेल पोलिसांचा त्या ठिकाणी जास्त इंटरफेरन्स मुंबईमध्ये कंट्रोलिंगच्या बाबतीमध्ये थोडं मोठं शहर असल्यामुळे कमी पडतो. पुण्यामध्ये लगच्या लगेच त्या माहिती पोलिसांपर्यंत पोहोचायची. पोलिसांच्या ऍक्शन्स त्या काळामध्ये होत होत्या आणि त्याच्यामुळे मग मुंबईतील जे टोळ्या होत्या, जे आता जे फेमस सगळी नाव आपण जर बघितले, तर त्यांनी पुण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला नाही आणि विनाकारण आपल्याला आपले जर म्होरके या ठिकाणी बंद आहेत, तर इथं त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पुण्यामध्ये कुठल्याही ऍक्टिव्हिटी करण्याचे काही जास्त प्रयत्न त्या काळामध्ये आपल्याला केलेला दिसून येत. शरद मोहोळला हिंदू डॉन किंवा गँगस्टर असं वेगळ्या नावांनी संबोधलं जात आहे आणि ते आता बायकोला पुढे करून राजकारणात देखील उतरणार होते. तर या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे की प्रत्येक गँगस्टर जो आहे तो काही कालावधीसाठी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज करतो आणि ज्यावेळेस तो थोडा स्थिर स्थावर होतो म्हणतो किंवा थोडा वय जसं वाढत जातं त्याला त्यातून बाहेर पडण्याचा तो प्रयत्न करत असतो. बहुतेक सगळ्या गँगस्टरच्या बाबतीमध्ये हे होतं. काही कारणांमुळे म्हणा की तो चक्रीवादळात अडकलेला असतो की मी जर दुसऱ्याला मारलं नाही तर माझा मर्डर होणार, ही त्याला भीती सतत सतावत असते म्हणून मग तो दुसऱ्यांवरती अटॅक करत असतो. ज्यावेळेस आपण हा हिंदू डॉन आपण हा शब्द वापरत असतो त्यावेळेस शरद मोहोळ आपल्याला माहिती की ज्यावेळेस येरोडा जेलमध्ये होता, त्या जेलच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी शिक्षा भोगत असताना अंडा बॅरॅकमध्ये असताना कातिल सिद्दीकी नावाचा दुसरा एक आरोपी बॉम्ब मधला देशद्रोही आरोपी त्या ठिकाणी जेलमध्ये ह्यांच्या अंडा सेलच्या शेजारीच होता
आणि काही कारणास्तव माहीत नाही की नक्की त्या ठिकाणी काय झालं आणि कातील सिद्दीकीचा त्या काळामध्ये त्या ठिकाणी मर्डर झाला. साहजिक आहे की अंडा सेलमध्ये कुणीही जाता येत नव्हतं. शेजारच्या बॅरकमध्ये फक्त हे दोघं जणच होते, शरद मोहोळ आणि त्याचा जोडीदार होता. साहजिक आहे की ऑटोमॅटिक त्यांनीच तो मर्डर केल्याचा त्या ठिकाणी आरोप ठेवण्यात आला. मग त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर ती कोर्टामध्ये केस चालली आणि त्या केसमधून कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे किंवा न्यायालयाला वाटलं ते की त्याच्यामध्ये काही कुठलं सुसंगत काही नाहीये किंवा पोलीस त्या ठिकाणी दोषारोपपत्रात म्हणल्याप्रमाणे कुठलाही पुरावा उपलब्ध करू न शकल्यामुळे त्याची त्या ठिकाणी त्या ठिकाणावरून निर्दोष मुक्तता झाली. आता ज्यावेळेस बॉम्बलासारख्या आरोपीमध्ये मधील एखाद्या आरोपीचा कोण जेल त्या ठिकाणी गुन्हेगार का होईना असं ना, तो जर मर्डर करतो, साहजिक वेगवेगळ्या लोकांचं, वृत्तपत्रांचं, मीडियाचं आणि पूर्वी पुण्यासाठीच फक्त माहिती असणारं शरद मोहोळ कातील सिद्दीकीचा मर्डर केल्यामुळे देश पातळीवरती सगळ्यांना माहिती झालं. मेन महत्वाचं तुमच्या माध्यमातून जास्त माहिती झाला. नंतर मग एक क्रिमिनल जे असतात त्यांच्यामध्ये या बातम्या जास्त पसरतात आणि बॉम्बलास्ट सारखे क्रिमिनल देशाच्या विरोधात काम करणारे त्यांच्यामध्ये सुद्धा या मोठ्या प्रमाणात बातम्या पसरतात. अशा ह्या पार्श्वभूमीवरती कातील सिद्दीकीचा एका देशद्रोहाचा मर्डर ह्यांनी केला म्हणून थोडं ह्याच्या भोवती ओलाही प्राप्त झालं. काही यंत्रणा असतील की इव्हन मी सुद्धा त्या काळामध्ये ATS मध्ये होतो, त्या काळामध्ये आम्ही सुद्धा मग नंतर त्याचा वापर करून घ्यायचं ठरवलं. आम्हाला इन्फॉर्मर जे असतात ते बहुतेक सगळे क्रिमिनल असतात आणि आमच्या इन्फॉर्मेशन येणारे जे असतात छोटे मोठे क्रिमिनल असतील, काही गँगचे सदस्य असतात किंवा एक गँगस्टर दुसऱ्यावरती नाराज असतो, तो दुसऱ्याची टीप देतो, दुसरा त्याची टीप देतो. अशा माध्यमातून आमच्याकडे क्रिमिनल लोकांचे इन्फॉर्मर म्हणून आम्ही वापर करून घेत असतो. तसा त्याचा त्या काळामध्ये काही वापर करून घेण्यात आलेला होता आणि एक वलय प्राप्त झालं. नंतर मग बाहेर पडायच्या उद्देशाने ज्यावेळेस सुटून आला तो, त्यावेळेस साहजिकच आहे की थोडं त्याला या गुन्हेगारी क्षेत्रापासून बाहेर पडावं असं वाटत होतं आणि मग त्यांनी आपल्याला डायरेक्ट आपण कुठं एंट्री करू शकत नाही किंवा एंट्री कुणी देणार नाही. मग बायकोला पुढं करून की तिच्या माध्यमातून एक समाजसेवा करण्याचं किंवा राजकारणामध्ये कुठल्यातरी एखाद्या विशिष्ट पक्षाशी निगडीत होऊन त्यातून आपल्याला प्रोटेक्शन जास्तीत जास्त कशा पद्धतीचं भेटेल आणि मग त्यातून आपण चांगल्या मार्गाला लागू शकतो किंवा नाही हे नंतरच्या काळामध्ये डिपेंड होईल. परंतु तो प्रयत्न त्याच्याकडनं करून गेलेला मला दिसतो. शरद मोहोळला मारण्याचा प्लॅन जो काही वर्कआउट झाला किंवा महिनाभरापासून ती लोक मुन्ना कोळेकर, साहिल हा जो काही प्रयत्न करत होता आणि त्याचा मामाचं त्याला मास्टर माइंड होतं, तर या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे की कुठल्याही गुन्हेगारी कृत्यामध्ये किंवा गुन्हेगारी टोळींमध्ये प्रत्येक मूर्खापासून ते सदस्यापर्यंत सगळ्यांना भीती एकच असते की आपल्या जीवाची भीती असते. कुणी कितीही धाडस दाखवलं, मी खूप धाडसी आहे, डेअरिंगबाज आहे दाखवण्याचा प्रयत्न केला, तर मनातून एक त्याला स्वतःच्या जीवाची काळजी असतेच. आणि अशा ह्या पार्श्वभूमीवरती की आज ना उद्या तो माझा मर्डर करणार आहे किंवा त्यांनी माझा मर्डर करण्यापूर्वीच मी त्याच्यावरती अटॅक करणं खूप आवश्यक आहे. अशा भावनेतनं हे टोळीयुद्ध कसं काय म्हणतो आपण, टोळीयुद्ध हेच असतं की बाकी दुसऱ्या वर्चस्वासाठी असतं, आर्थिक फायद्यासाठी असतं, आपल्याविषयी लोकांमध्ये जास्त भीती निर्माण हो यासाठी असतं आणि चौथी गोष्ट की मी जर केलं नाही तर तो मला संपून टाकेल ही सगळ्यात जास्त महत्वाची भीती असते. त्या पार्श्वभूमीवरती हे प्लॅनिंग जे असेल ते कदाचित जेलमध्ये असल्यापासून असेल. जेलमधनं कोर्टात येतात त्यावेळेस अटॅक झालेला आपण बघतो. कोर्टामध्ये गँगस्टरचा मर्डर झालेला त्या काळामध्ये आपण बघितलेलं अंधेकरांचा मर्डर कोर्टामध्ये झालेला होता. मुंबईमध्ये कित्येक गँगस्टर असे आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या युनिफॉर्ममध्ये येऊन शासकीय कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्ममध्ये येऊन त्या ठिकाणी टोळी युद्धातील जे म्होरके होते त्यांचं हे केलेलं आहे. तर ही बाहेर आल्यानंतरच हे प्लॅनिंग झालं असं आपण म्हणू शकत नाही. आता ते तपास अधिकारी जास्त उत्कृष्टपणे ह्याच्यावरती जास्त चांगल्या पद्धतीने कॉमेंट करू शकतात. हा प्लान वर्कआउट होत होता यावरती बरेचशा त्याच्यामध्ये वकिलांचं नाव पुढे येत आहे, टोळीतल्या इतर सदस्यांचं नाव येत आहे की ज्यांना शरद मोहोळनी काहीतरी वार्तालाप किंवा काहीतरी कम्युनिकेशन झाले तर त्यांची मनं दुखावली होती. परंतु एवढ्या छोट्या क्षुल्लक कारणाने त्याचा मर्डर होतो किंवा जमिनीच्या वादातून मर्डर होतो हे तुम्हाला पटतं का एक पोलीस ऑफिसर म्हणून? कसं आहे की मी आता जशी सांगितलं की 4 ते 5 कारणांव्यतिरिक्त परिस्थितीजन्य कारणं वेगळी काही काही असतात की अचानक समोरासमोर संधी आली, त्याच्याबरोबर कुणीच नाहीये, अशा ह्याच्यातनं तो मर्डर झाला. असा झालेले ह्याच्यापूर्वी सुद्धा मर्डर. आणि प्लॅनिंग तर मी सांगितलंय की प्रत्येक प्रतिस्पर्धी टोळीच्या बाबतीमध्ये प्रत्येक गँगचा म्होरक्या जो असतो तो काही ना काही प्लॅनिंग करतच असतो. त्यांच्या डोक्यामध्ये कायम ते प्लॅनिंगच चाललेलं असतं. जसं तुम्ही रिपोर्टर आहे, मी पोलीसमध्ये आहे, तर माझ्या डोक्यामध्ये तपासाच्या बाबतीत सारखं चालूच असतं. तुमच्या डोक्यामध्ये आता बातमी कुठली चालते, कुठला विषय काय आहे त्याचा अभ्यास तुमच्या डोक्यामध्ये चालू असतो.
तसंच ह्या गँगस्टरच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं, की त्यांच्या डोक्यामध्ये कंटिन्यूएशनमध्ये हेच चालू असतं, की आपल्यावरती एकतर अटॅक होऊ नये. दुसरा अटॅक आपण अटॅक कसा करायला पाहिजे दुसऱ्यावरती आणि तिसरं फायनान्शियल काय त्याच्यामध्ये असतील, आपल्याला जास्तीत जास्त फायदा कशाप्रकारे होईल, त्याच्यासाठी त्यांचे विचार हे चालू असतात आणि मग त्याला सहकार्य कोण-कोण करतं. आता आपण बघितलं, की ह्या आजच्या कालच्या प्रकरणामध्ये वकीलच अरेस्ट झालेले आहेत. आता वकील अरेस्ट होणं ही काही खूप मोठी अशी विशेष गोष्ट मला तरी वाटत नाही, की पोलिसवाले सुद्धा अरेस्ट झालेले आहेत पूर्वीच्या केसेसमध्ये. वेगवेगळ्या प्रोफेशनमधले डॉक्टर लोक अरेस्ट झालेले आहेत, सीए लोक अरेस्ट झालेले आहेत, फायनान्शियल फ्रॉड असेल तर सीए अरेस्ट झालेले आहेत. म्हणजे की आपण असं म्हणू शकत नाही की ते वकील आहेत आणि आता मेंटॅलिटीचा हा प्रश्न आहे, की म्हणून प्रत्येकाने की आपलं काम करत असताना की हे महत्त्वाचं लक्षात घेणं आवश्यक आहे. मी समोरच्याचा वापर करून घेऊ शकतो माझ्या कामासाठी. परंतु मी त्याच्या कामामध्ये इन्व्हॉल्व होणं ही क्रिमिनल ॲक्ट आहे. आणि तो आपल्याला या ठिकाणी आता झालेला दिसतो, की आता ते सुद्धा की कोर्टामध्ये प्रूव्ह होईल, की बाकी त्यांचा संगनमत कधीपासून झालं, वकील गँगस्टरच्या संपर्कात कधीपासून आहेत. पण ह्याच्यातून बाकी प्रॉब्लेम असे निर्माण होतात, की आज ते वकील वकीलपत्र घेतात म्हणून कुणी कुणाचा दुश्मन होत नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही गँगस्टरशीच सामील होता, त्यावेळेस ऑटोमॅटिक प्रतिस्पर्धी टोळीशी सुद्धा आता हे दुश्मन झालेले आहेत. म्हणजे की काळजी घेण्याचा किंवा प्रत्येकाने विचार करण्याचा हा मुद्दा आहे, की मुंबईमध्ये सुद्धा हा प्रकार त्या काळामध्ये आपण बघितलाय. कुकरेजासारखे त्यावेळेस जे मोठे बिल्डर्स होते, ते छोटा राजनला टच झाले म्हणून छोटा राजननी त्याचा दाऊदनी त्यांचा मर्डर केला. फायनान्शियली इन्व्हॉल्वमेंट त्यांची स्वतःचे पार्टनर म्हणून झाल्यानंतर जास्त धोका असतो. त्याचप्रमाणे छोटा राजननी ईस्ट वेस्ट कंपनीचा जो मालक होता, तो दाऊदसाठी काम करतो म्हणून दाऊद त्याचा मर्डर केला. की ज्यावेळेस क्रिमिनल आपल्यापेक्षा किंवा तुमच्या माझ्यापेक्षा त्यांच्याकडे आपण म्हणतो की खरी इन्फॉर्मेशन ही फार लवकर जात असते. की बर्गे मी आता आहे, तर मी कुठल्या गँगला मदत करतो, पैसे घेऊन मदत करतो. ही माझ्या तुमच्या किंवा सामान्य लोकांपेक्षा ज्यावेळेस बातमी क्रिमिनलमध्ये जास्त लवकर समजते आणि ज्यावेळेस तुम्ही निपक्षपातीपणे काम करता, की कायदेशीर काम करता, त्यावेळेस कुणी तुमचे दुश्मन होत नाही किंवा तुम्ही कुठल्याही गँगमध्ये इन्व्हॉल्व झाल्याचं कुणीही बोललं जात नाही. हा प्रकार आता आपल्याला ह्या वकिलांच्या केसमध्ये दिसतो, की त्यांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे ते पुराव्याच्या आधारे तपास अधिकारीच आपल्याला जास्त प्रकारे सांगू शकतात. हे जे डॉन लोक असतात किंवा टोळीचे जे प्रमुख असतात हे खूप सतर्क असतात. ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील असा काही प्रयत्न झाला होता. शरद मोहळांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो फसला गेला आणि त्यांना पोलिसही वारंवार इनपुट देत होतं, की तुमच्या जीवाला धोका आहे, जरा काळजी घ्या. तरी पण ते या गोष्टीकडे लक्ष देत नव्हते. तुम्ही या सर्व ह्याच्याकडे कसं बघता? कसं आहे, की आता ह्याच्यामध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रतिस्पर्धी टोळीकडनं काळजी नक्कीच घेत असणार तो. पोलिसांकडनं काळजी घेत असेल, की पोलिसांकडनं सुद्धा आता तो कुठे वॉन्टेड नव्हता म्हणून पोलिसांची एवढी भीती नसेल त्याला. परंतु प्रतिस्पर्धी टोळीकडनं आपल्यावरती अटॅक होतो, जसं आता पूर्वी पण मी आता सांगितलं आपल्या बोलण्यामध्ये, की ती भीती त्यांच्या मनामध्ये 24 तास असतेच असते. परंतु जो आपल्या रोजच्या उठण्या बसल्यातला आहे, जो मी माझा बॉडीगार्ड म्हणूनच या ठिकाणी करतो. आता ही तर भीती आपण बघतो, की सिक्युरिटी रक्षकांनीच इंदिरा गांधीजींना मारलं होतं. राजीव गांधींची हत्या कशी झाली आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहे, की सोबतचा माणूस त्या ठिकाणी आपल्यावरतीच अटॅक करतो. जो माझं संरक्षण करतो तोच माझ्यासाठी त्या ठिकाणी अटॅक करेल अशी माझी भीती ही थोडी कमी असते. माझा विश्वास जास्त त्या ठिकाणी असतो आणि ह्या प्रकरणामध्ये आपल्याला ते दिसतंय, की कुठेतरी विश्वासघात जो झाला आपण म्हणतो, तशा प्रकारचा त्या मुन्ना त्याच्याबरोबरच राहून जेवण करून बरोबर तो येतो. त्यानंतर मग जेवण केल्यानंतर मग बाहेर निघताना तो जॅकेट आणायला म्हणून जातो आणि मग नंतर येताना त्या पाठीमागे चालत असताना अटॅक करतो. ही म्हणजे की काळजी किती घेतली तरी शेवटी एक ना एक दिवस हे होणार असतं आणि त्याला पर्याय नसतो. मग ते कशा पद्धतीने झालं हा नंतर चर्चेचा विषय आहे. शरद मोहोळला तरुणांचा खूप हे होता, म्हणजे तरुण मोहोळ आयडियल समजला जात होता. त्या दिवशी पण तुम्ही बघाल, की हॉस्पिटलपासून ते ससूनपर्यंत आणि त्यांच्या अंत्यविधीला प्रचंड तरुणांची गर्दी होती. तर या संपूर्ण घटनेकडे पोलीस प्रशासन म्हणून तुम्ही कसं बघताय आणि तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? खरं तर ही आपण एक धोक्याची घंटा म्हणून समजायला पाहिजे, की ज्यावेळेस तरुण वर्गातील मुलांना आज आपण दिशा दाखवायला कमी पडतोय. सर्वच आहेत त्याच्यामध्ये, की म्हणजे की फक्त कुठला एक वर्ग आपण म्हणू ना, घरातल्या आई-वडिलांपासून ती सुरुवात होते. ती राज्यकर्त्यांपर्यंत, ती शासन व्यवस्था सत्तेमध्ये जे असतील त्यांच्यापर्यंत ती जाऊन पोहोचते. की तरुणांना मार्गदर्शन करणारे कुठेतरी आयडॉल्स आपण चांगले आयडॉल्स उभं करण्यामध्ये कमी पडतोय.
दुसरी गोष्ट चांगली कामं करणारी लोक कमी झालेले आहेत. तिसरी गोष्ट एक समाजामध्ये संघटित जी पूर्वी स्वातंत्र्यासाठी की कुणाची ओळख असो नाही तर नसो झेंडे घेऊन किंवा ते वंदे मातरम म्हणत लोक आपोआप घराच्या बाहेर पडत होते. आज तशी परिस्थिती आपल्याकडे राहिलेली नाहीये की प्रत्येक जण हा स्वतःच्या सेफ्टीचा जास्त विचार करतो. करावा पण असं नाही की करू नये म्हणून, पण तरी सुद्धा की ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने समाज व्यवस्था बिघडत असते त्यावेळेस कुठंतरी त्याला वाचा फोडण्यासाठी किंवा त्या ठिकाणी आपण पुढे येऊन त्या ठिकाणी काम करणं आवश्यक. दुसरी गोष्ट की तरुणांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की माया डोळस आता शूटआउटचं उदाहरण मी नेहमी मुद्दाम देत असतो की तो डान्स करताना फायरिंग करताना गुंडांवरती अटॅक करताना चांगला वाटतो आणि एक वय असतं तरुणांचं, त्या वयामध्ये आक्रमकता जास्त असते. ही आक्रमकता नेहमीच भावती सगळ्यांना. मग ते तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये घ्या, तुम्ही ज्यावेळेस आक्रमक असेल, काही चॅनल आहेत आता तुमचे ते खूप आक्रमक आहेत, तुम्ही बघता त्या आक्रमक चॅनलमुळे त्यांची TRP लगेच वाढला, लवकर फेमस झाले. जे जुने चॅनल आहेत ते त्यांची नावं आपल्याला माहित नाहीत, पण तो नवीन चॅनल आक्रमकतेमुळे सगळ्यांना माहिती आहे. आक्रमकता सगळ्यांना भावते, तरुण वयामध्ये त्याच्यामध्ये जास्त अट्रॅक्शन असतं आणि या तरुण आक्रमकतेला ऊर्जेला जर आपण सकारात्मक त्या ठिकाणी हे दिला, मार्ग दाखवला तर ते चांगल्या मार्गाला जातात, नाहीतर मग कालच्यासारखा हा प्रकार होतो. तरुणांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की आज ना उद्या आपण मायाडोळस होणार आहे किंवा जसं संदीप मोळ मेला, शरद मोळ मेला, इतर गँगस्टर्स पुण्यातले मेले, अंधेकर असेल, माळोदकरांचा एन्काउंटर झाला, की असे वेगवेगळे त्यातून बाहेर पडण्याचा काही लोक प्रयत्न करतायत आणि काही सक्सेस झाले. म्हणजे आता सांगितलं मी की 80च्या दशकामध्ये असणार, आता नाव मुद्दाम घेत नाही का, चांगल्या मार्गाला आहेत, चांगले इस्टॅब्लिश झालेले आहेत, नावानिशी मी नाहीतर सांगू शकतो. असे लोक सुद्धा या ठिकाणी आहेत. तर चांगल्या मार्गाला जाण्यासाठी प्रयत्न करा. गुन्हेगारी क्षेत्र हे फार ठराविक कालावधीसाठी असतं आणि त्या क्षेत्रातून खरं तर नुकसान जास्त होतं, फायदा कमी असतो. तुमचं जरी त्या ठिकाणी दरारा वाढला, दहशत वाढली, तुम्हाला लोक बघून घाबरायला लागले, तरी तुमच्या आईवडिलांना मान खाली घालून समाजात राहावं लागतं. तुमच्या बहिणींची लग्न होत नाहीत, तुमच्या भावांना मुली द्यायला कोणी तयार होत नाही आणि तुम्ही कितीही मोठा वेळ. मला एक अनिल परब नावाचा एक गुंड होता दाऊद टोळीमध्ये, खूप मोठा गुंड होता, कोकणातला होता, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे करून दुबईला पळून गेला. दुबईला पळून गेल्यानंतर त्यांनी कणकवलीच्या जवळ खूप मोठा बंगला बांधला त्यांनी, म्हणजे त्या भागातला सगळ्यात मोठा बंगला असेल त्यावेळेस, पॉलिटिशियनचा किंवा कुठल्याही उद्योगपतीचा नसेल असा बंगला होता त्याचा. पण ज्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी रेडला गेलो, तो दुबईवरून येऊन जाऊन असायचा, आम्हाला इन्फॉर्मेशन बघितलं तर त्या एवढ्या मोठ्या बंगल्याच्या समोर झोपडीमध्ये त्याची आई आणि बहीण राहत होती. त्या बंगल्यामध्ये एंट्री सुद्धा त्यांनी कधी केली नाही. ते भाजी विकायचं काम करायचे मार्केटमध्ये, मुद्दाम नाव सांगतो, तो सुद्धा मेलेला आहे आज म्हणून, त्याची आई सुद्धा मेलेली आहे म्हणून मी हे नाव सांगतो की ह्या अनिल परबची आई त्या घरामध्ये त्या पैशाला कधी शिवली नाही, कधी त्या घरामध्ये गेली नाही. त्या झोपडीत राहून ती सुखाने आपलं एक वेळचं जेवण करते, भाजी विकायची मार्केटमध्ये जाऊन आणि भाजीतनं जेवढं काय उत्पन्न मिळत होतं तेवढं उत्पन्नात स्वतःचा गुजरण करतो. जर खेडेगावातल्या एखाद्या सामान्य बाईला हे समजतं, अशिक्षित बाईला हे समजतं, तर आताच्या तरुण मुलांनी ह्यातून खूप मोठा धडा घेणं मला वाटतं आवश्यक. मुळशी पॅटर्न 2 बोलल्या जात आहे. येणारा नवीन बकासूर कोण असेल किंवा हाच बकासूर आहे का असं पण बोलल्या जात आहे. आणि एकंदरीतच हे सगळ्या वारंवार चर्चा करणाऱ्या गोष्टी आहेत. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर मुळशी 2 असेल, मुळशी 3 असेल, 4 असेल, गुन्हेगारी किंवा हे टोळी युद्ध कधीही न संपणार आहे. मी जसं स्टार्टला सांगितलं की त्याच्यामध्ये थोडं परिस्थितीजन्य काय त्याच्यामध्ये फरक पडत जातो आणि त्यातून कुणी बाहेर येतो, कुणी मारला जातो आणि मग नंतर ऑटोमॅटिक त्याची जागा कोणतरी घेत असतं आणि त्याला कंट्रोल करणं हे पोलीस सक्षम असतं. पोलीस कंट्रोल करत असतात त्या त्या कालावधीमध्ये, पण कुठेतरी असा प्रकार हा नेहमी होतच असतो आणि मग त्यातून मग परत वर्चस्वाचा मुद्दा येतो. मग मारणे टोळी मोठी का मोह टोळी मोठी, अशा ह्याच्यातनं ते प्रस्त ठेवण्यासाठी म्हणून हा प्रकार कंटिन्युएशन मध्ये चालत राहतो. पोलीस याला कंट्रोल नक्कीच सक्षम चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतील. आज जागोजागी शरद मोहोळ यांना श्रद्धांजली वाहण्याचे बॅनर लागलेले आहेत. हे तुम्हाला कसं वाटतं? कसं आहे की जर तो गुंड होता एक, पण वाल्याचा वाल्मिकी झालेला आपल्याला माहित आहे. म्हणून की जर गुन्हेगार जरी असला, तो त्या ठिकाणावरून बाहेर पडत असेल आणि कदाचित तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तो उभा राहिला असेल, तो कसा का असं नाही, पण तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तो उभा होता. त्या काळामध्ये तुम्हाला लोक कोणी मदत करत नव्हती, तुमचे नातेवाईक तुम्हाला मदत कुणी करत नव्हते. अशा काळात जर कुणी तुम्हाला मदत केली तर तुमच्यासाठी तो नेहमी देवच असतो.
मग त्याची पार्श्वभूमी तुम्ही बघत नाही की तो कशा पद्धतीचा आहे किंवा काय आहे. म्हणून की प्रत्येक जे श्रद्धांजली लावतायत किंवा श्रद्धांजली बोट लावतायत, वाहतायत, हा त्यांचा वैयक्तिक त्या ठिकाणी ते मत असू शकतं. हे कुठल्याही समाजाचं मत नसतं. आणि जसं सांगितलं तसं की वैयक्तिक त्यांना कुठला तरी काहीतरी त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळालं असेल, फायदा झालेला असेल किंवा त्यांच्या अडचणीत तो उभा राहिलेला असेल, म्हणून ते राहतात. मला त्यात काही असं चुकीचं वाटत नाही. पण तरी सुद्धा म्हणजे ह्याला ॲडिशनलच एक सांगतो की तरुण मुलांनी हा मार्ग धरू नये की शरद मोहोळला तिथं श्रद्धांजली वाहती म्हणून तू श्रद्धांजली वाहून घेण्यासाठी म्हणून त्या गुन्हेगाराकडे जाऊ नये, हे माझं त्यांना सांगणार आहे. पोलीस यंत्रणा किती लिमिटपर्यंत अशा गोष्टींकडे म्हणजे टोळीचे मोरके आणि टोळी युद्धाकडे इग्नोरन्स करतं आणि कधी ॲक्शन मोडवर येतं? कारण हे सगळं तुम्ही केलंय आणि तुम्ही ते अनुभवलंय. कसं आहे की टोळी युद्ध किंवा पोलिसांची ऍक्शन जी असते जोपर्यंत त्यांच्याकडे तक्रार येत नाही. पूर्वी तरी बिन तक्रारीच्या सुद्धा गुन्हेगारांवरती कंट्रोल करणं थोडं आउट ऑफ फ्रेम जाऊन, आउट ऑफ लॉ जाऊन चालायचं. आता जागरूकता एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. परत राज्यकर्त्यांचा सपोर्ट असेल, सत्ताधाऱ्यांचा सपोर्ट असेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सपोर्ट असेल, ह्याच्यावरती खूप गोष्टी काही डिपेंड्स असतात. मीडियाचा सपोर्ट आता आपल्याला खूप महत्त्वाचा आहे की मीडियाला तुम्ही सहकार्याने जर वागला, सगळ्यांची सहकार्याने वागला तर तुमच्यापर्यंत बातम्या आहेत. पोलीस असं नाही की आता शरद मोहोळचा मर्डर झालाय म्हणून कालपासून एकदम खूप ऍक्टिव्ह झाले असा प्रकार नसतो. ज्या ज्या वेळेस कुठल्याही तक्रारी येत असतात, त्या तक्रारींच्या स्वरूपावरती त्याच्यावरती इमिजिएट ऍक्शन हे पोलीस त्या त्या वेळेस घेतच असतात. फक्त तक्रार देण्यासाठी लोक येण्याचा प्रकार जो असतो, तो अशी काही घटना झाली तर मग जास्त तक्रारी येत राहतात आणि मग त्यावेळेस जास्त ऍक्शन्स होतात आणि असं वाटतं की ह्या घटनेमुळं हे पोलिसांचे ऍक्शन चालू झालेले. लोकांनी हे कमीत कमी, मी म्हणतो की तुम्ही डायरेक्ट लेखी घाबरून तक्रार करत नसाल तरी ठीक आहे. परंतु काय घडतं, चुकीचं काय घडतं याच्याबाबत जर पोलिसांपर्यंत निनावी होईना, म्हणजे तुम्ही नाव सांगू नका, कशाही पद्धतीने तुम्ही बिन नावाच्या तक्रारी करा, परंतु समाजामध्ये कुठल्या ह्या इलिगल गोष्टी घडत असतात त्यावेळेस पोलिसांपर्यंत त्याच्या बातम्या जाणं मला वाटतं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यावरती नक्कीच पोलीस हे त्या त्या वेळेस ऍक्शन घेत असतात. कालपासून एक शब्द कानावरती येतो की पोलीस यंत्रणा या तपासामध्ये प्लॅनचेटचा वापर करताय. हे कितीचं तुम्हाला पटतं? असं मला वाटत नाही की आता डिफेन्स लॉयर जे असतात ते कुठला शब्द त्या ठिकाणी वापरतील आणि कुठला काय स्टेटमेंट करतील ह्याला आपण काहीच बंधन घालू शकत नाही किंवा बोलता येत. प्लॅनचेट करायची आहे एक तर ह्या केसमध्ये तसं गरजच काय? आरोपींची नावं निष्पन्न आहेत. आरोपी कोण आहेत हे माहिती आहे. त्यातले आरोपी अरेस्ट झालेले आहेत. काय आता फक्त की जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरनं लिंक ही लागतच जाते, की टेक्नॉलॉजीचा आजकाल एवढा चांगला वापर पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने करता येतो. त्यानंतर तुम्ही आरोपी असताना तुमचं स्टेटमेंट, माझं दुसऱ्या आरोपीचं स्टेटमेंट, तिसऱ्या आरोपीचं स्टेटमेंट ह्याच्यातनं माहिती मिळत जाते आणि त्यातून तपास होतो. आता ह्या केसमध्ये प्लॅनचेटची गरजच काय पडली? एक वेळ आरोपीच माहीत नाहीत, निष्पन्न नाहीत. त्यावेळेस जर असा कोणी आरोप केला तर ते आपल्याला समजू शकतं. परंतु हा मला खूपच हास्यास्पद आरोप वाटतो, की अक्षरशः म्हणजे की त्यांनी हा शब्दच कसा वापरला काही समजत नाही. तुम्ही गुन्हेगारी थांबवण्यात आणि गुन्हेगारांवरती वर्चस्व मिळवण्यात कायमच खूप मोठं काम केलेलं आहे. तर तुम्ही समाजाला आणि गुन्हेगारांना काय इशारा द्याल? सगळ्यात प्रथम तर मी गुन्हेगारांना सगळ्यात जास्त महत्त्वाचा इशारा देऊ इच्छितो या ठिकाणी, की एक तर गुन्हेगारीच्या मार्गाला जाऊ नका. दुसरं की जर गेलेला असाल तर आत्ताच त्यातून बाहेर पडा. आणि समाजामध्ये की काही सेवानिवृत्त, मी सुद्धा त्यामध्ये काम करतो, की काही सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि दुसरी गोष्ट की काही सामाजिक संघटना आहेत, की यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतायत. आज मी नेहमी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतो 22 गुन्हेगार असे आहेत, की जे 8 ते 10 वर्षापासून गुन्हेगारीपासून आम्ही बाहेर काढलेले आहेत आणि आज ते चांगल्या पद्धतीने जीवन जगतायत आणि चांगल्या पद्धतीने खूप इमानदारीत ते लोक जास्त काम करतायत. अशा लोकांना तुम्ही जर थोडं आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि पुढचा मुद्दा की गुन्हेगारीत तुम्हाला इंटरेस्ट जर असेल तर आज तुम्ही शरद मोहोळच्या घरी जाऊन त्याची परिस्थिती बघा. त्यानंतर जो आरोपी पकडलेले आहेत त्यांच्या घरच्यांची काय अवस्था आहे, म्हणजे त्याचाच मर्डर ज्यांनी केलेला आहे त्यांच्या त्या आरोपींच्या घरच्यांची परिस्थिती काय आहे किंवा मानसिक स्थिती कशी आहे हे जाऊन बघा तुम्ही. आणि तिसरी गोष्ट की गुन्हेगारीचा शेवट हा तुमचा हा ठरलेलाच आहे. म्हणजे एकतर तुम्ही जेलमध्ये सडत राहताल, तुमचा 2-5 वर्षाचा काळ तुम्हाला खूप मोठा वाटेल असा, त्या काळामध्ये तुम्ही खूप मोठे भाई झालेलं वाटाल.
परंतु शेवटी एक अशी स्टेज येते की एकतर तुम्ही जेलमध्ये सडता किंवा तुमचा एन्काउंटर होतं किंवा तुम्ही दुसऱ्या टोळीकडून मारला जाता. शेवट हा असा आहे ना, अख्ख्या फॅमिली सहित अख्ख्या गावाला त्याचं गालबोट लागतं. जे मुळशी आपण म्हणतो, कुस्तीगिरांसाठी फेमस होतं. आज आपण बघतो की मुळशी पॅटर्न नावाचा गुन्हेगारीवरती पिक्चरच काढला जातो. जो एकेकाळी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी ज्यांनी घडवले, त्या ठिकाणी आपल्याला ही परिस्थिती दिसते. म्हणून की गुन्हेगारी क्षेत्राकडे एकतर वळू नका. एक वेळचं जेवण करा. ह्या एक वेळच्या जेवणामध्ये तुम्हाला जो आनंद मिळेल, तुमच्या घरच्यांना आनंद मिळेल, तुमच्या गावातल्यांना आनंद मिळेल आणि कष्टाने जर काम केलं तर उद्या तुम्हाला समाजामध्ये सुद्धा कुठेही खाली बघून चालायची गरज पडणार नाही. समाजाने एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेस असे प्रकार होत असतात, त्या वेळेस त्यांनी कुठंतरी कसा तरी आवाज कुठल्याही माध्यमातून घाबरून असेल, जसं आता मी आता सांगितलं की एकतर पडद्याआडून करा तुम्ही किंवा पडद्या पुढे येऊन करा, परंतु त्याचा हा विरोध जर केला आणि जर संघटित विरोध होत असेल तर राज्य सुद्धा कोसळलेले, देशातल्या सत्ता चेंज झालेल्या आहे. त्या पार्श्वभूमीवरती समाजातील घटकांनी हे लक्ष घेणे आवश्यक आहे की आहे त्या पहिल्या स्टेपला पायबंद लावण्यासाठी तुम्ही मदत करा. दुसरं की तुम्ही समाजासाठी काही करू नका, परंतु स्वतःच्या घरातल्या तरुण मुलांकडे, मुलींकडे, आज मुली सुद्धा आपल्याकडे बघतो आपण गुन्हेगारीकडे वळलेल्या आहेत. स्वतःच्या मुलाकडे, मुलीकडे तुम्ही योग्य संस्कार करा त्यांच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवा. ठराविक वयापर्यंत त्यांना जर चांगलं वाईट समजेपर्यंत जर तुम्ही कंट्रोल केलं तर कुणीच वाईट मार्गाला जात नाही. आज पुण्याची लोकसंख्या एवढी मोठी असताना 10-5, 200, 500 गुन्हेगार जर या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण तयार करत असेल तर ते आपल्याला भूषणावं वाटत नाही. म्हणून समाजाने सुद्धा की आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे आणि याच्यावरती जर तशा प्रकारे जर काम काही झालं आणि मग मीडियाचा रोल सर्वात प्रथम नंतर जो आहे तो सगळ्यात मोठा जर कुठला रोल असेल तो मीडियाचा रोल. चांगल्या गोष्टीला तुम्ही जर सपोर्ट केला तर साहजिकच त्या माणसाचा उत्साह वाढतो की उद्या तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय, तसाच एखाद्या चांगलं काम कुणीतरी केलं असेल त्याचा इंटरव्ह्यू घेताना त्याला पुढे अजून चांगलं काम करायची इच्छा निर्माण होते. अशा पद्धतीने मीडियाने जर चांगल्या कामाला प्रोत्साहन दिलं आणि वाईट कामाचं लगच्या लगेच त्याच वेळेस तुम्हाला समजल्या तुम्ही जर सगळ्यांच्या नजरेस आणलं तर मला वाटतं की आपण समाज व्यवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बदल करू शकतो.